गुड आफ्टरनून विद्यार्थ्यांनो. आज आपण दुसऱ्या टॉपिक मधील शेवटच्या भागाकडे आज आपण येत आहोत. शेवटचा भाग आहे आपला वित्तीय गरजाच्या अंदाजाच्या पद्धती. आपण वित्तीय नियोजन या टॉपिकला दुसरा टॉपिक म्हणून सुरुवात केलेली होती. त्यामध्ये वित्तीय नियोजन काय, त्याची वैशिष्ट्ये, त्याचे महत्त्व, त्याचबरोबर त्याच्या पायऱ्या आणि त्याचबरोबर त्याच्या ज्या फायदे आणि तोटे इथपर्यंतचा भाग आपण यामध्ये पाहिलेला आहे. आज आपण जो शेवटचा भाग यामध्ये पाहणार आहोत तो म्हणजे वित्तीय गरजाच्या अंदाजाच्या पद्धती. वित्तीय गरजाच्या अंदाजाच्या पद्धती म्हणजे काय, तर आपण वित्तीय नियोजनाचं एक वैशिष्ट्य पाहिलेलं होतं की व्यवसायाला भविष्यात जे भांडवल लागणार आहे ते भांडवल किती लागेल हे ठरवणं म्हणजे व्यवसायाची वित्तीय गरज ठरविणं. आणि ही वित्तीय गरज ठरवित असताना आपल्याला ती कोणत्या पद्धतीने ठरविता येईल हे आज आपण या भागामध्ये पाहणार आहोत. कारण व्यवसायाला वेगवेगळ्या विभागांसाठी वित्तीय भांडवल लागत असते आणि ते किती लागेल, कोणत्या कारणासाठी लागेल, केव्हा लागेल या प्रश्नांची उत्तरं शोधणं आणि त्यासाठी अंदाज करणं म्हणजे वित्तीय गरजाचा अंदाजाच्या पद्धती. आपण पाहिलेलंच आहे की नियोजनाचा पाया हा अंदाज असतो. अंदाज केल्याशिवाय नियोजन करता येत नाही. आणि मग जर अंदाज करावायचा असेल तर तो शास्त्रशुद्ध पद्धतीने करणं गरजेचे असते. त्यामध्ये जर चूक झाली तर केलेलं नियोजन हे कदाचित अयशस्वी होऊ शकते. आणि म्हणून आपल्याला या गरजांच्या अंदाजाच्या पद्धती कोणत्या आहेत ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये त्या कशा पद्धतीने करायच्या, कारण अंदाज हा सुद्धा जरी तो भविष्याशी रिलेटेड असेल तरी सुद्धा तो जर शास्त्रशुद्ध पद्धतीने घेतला तर तो बरोबर ठरू शकतो. परंतु ढोबळमानाने जर तुम्ही अंदाज करायला गेलात तर कदाचित तो चुकण्याची शक्यता असते. आणि म्हणून आपल्याला ज्यावेळेला हा अंदाज करावायचा असेल तेव्हा तो शास्त्रशुद्ध पद्धतीने करणं गरजेचं आहे. त्याच पद्धती आज आपण यामध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये पहिली पद्धत आहे ती म्हणजे तांत्रिक विश्लेषण. तांत्रिक विश्लेषण याचा अर्थ की ज्या वेळेला आपण अंदाज करणार आहोत तो अंदाज करीत असताना जर तुम्ही तो आकडेवारीच्या सहाय्याने केलात, जर तो तुम्ही तंत्रशुद्ध पद्धतीने केलात, जर त्याला काहीतरी शास्त्रीय आधार असेल आणि त्या पद्धतीने केला तर त्याला तांत्रिक विश्लेषण असे म्हणतात. तांत्रिक विश्लेषण याचा अर्थ की तुमच्याकडे जे अनुभव आहेत, तुमच्याकडे जी आकडेवारी आहे त्या आकडेवारींचं विश्लेषण करून त्याच्या आधारे जर तुम्ही भविष्यकालीन अंदाज केला तर तो अंदाज शास्त्रशुद्ध होऊ शकतो आणि तुम्ही केलेलं नियोजन हे यशस्वी होऊ शकतं. आणि म्हणून तांत्रिक विश्लेषणामध्ये सर्व तांत्रिक गोष्टी लक्षात घेऊन, तांत्रिक गोष्टी याचा अर्थ काय की कुठलंही नियोजन करीत असताना जर ते तुम्ही त्यासाठी तुम्ही गेल्या वर्षी BM मध्ये अनेक भाग शिकलेले आहेत, अनेक विचारवंतांचे प्रयोग तुम्ही पाहिलेले आहेत, त्यांनी मांडलेले सिद्धांत पाहिलेले आहेत. तर ते सिद्धांत हे प्रयोगाच्या आधारे केले जातात आणि मग त्या प्रयोगाच्या आधारे जो निष्कर्ष निघतो त्यालाच आपण सिद्धांत म्हणतो. अगदी त्याच पद्धतीने इथे सुद्धा तुम्ही या तांत्रिक पद्धतीने विश्लेषण केले पाहिजे आणि मगच तुमचा जो निर्णय आहे किंवा जी वित्तीय गरज ठरवावयाची आहे आणि भविष्यकालीन नियोजन करावयाचे आहे ते करणं सोपे जाते. आणि म्हणून अंदाज करताना जर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे केला तर तो नक्कीच यशस्वी होऊ शकतो आणि केलेलं तुमचं नियोजन हे सुद्धा यशस्वी होऊ शकते. दुसरी जी पद्धत आहे ती आहे साधी आणि पारंपरिक पद्धत. साधी आणि पारंपरिक पद्धत म्हणजे काय, तर साधी आणि पारंपरिक पद्धत याचा अर्थ रुळलेल्या वाटेवरून घेतलेले निर्णय. मग रुळलेली वाट म्हणजे काय, तर जे मागील व्यवस्थापकाने जे केले,
जे मागे इथून मागे चालू आहे त्याच पद्धतीने पुढे सुद्धा चालू ठेवणं त्याला साधी किंवा पारंपरिक पद्धत असे म्हणतात. यामध्ये हा जो वित्तीय व्यवस्थापक असतो तो स्वतः फारसा विचार करीत नाही. जे यापूर्वी केलेलं आहे, जे यापूर्वी करण्याची पद्धत आहे, त्याच पद्धतीने ते नियोजन केले जात असते. आणि म्हणून यामध्ये तुमच्या लक्षामध्ये येईल, की यामध्ये रुळलेली वाट यामध्ये हा जो व्यवस्थापक आहे, तो अवलंबित असतो. स्वतःचं फारसं डिव्होशन तो यामध्ये देत नाही. तर मागे जे घडलेलं आहे, मागे ज्या पद्धतीने केलेलं आहे, मागील व्यवस्थापकाने ज्या पद्धतीने निर्णय घेतलेले आहेत, मागील व्यवस्थापकाने ज्या पद्धतीने वित्तीय नियोजन केलेलं आहे, त्याच पद्धतीने पुढे केलं जातं. म्हणजे मागील पानावरून पुढे ओढणं, याला म्हणलं जातं साधी आणि पारंपरिक पद्धत. म्हणजे त्या व्यवसायाचे नियोजन करण्याची जी नेहमीची पद्धत आहे, त्या व्यवसायाचे नियोजन करण्याची जी पारंपरिक पद्धत आहे, त्याच पद्धतीने इथून पुढचे सुद्धा वित्तीय नियोजन केले जाते. त्याला म्हटलं जातं साधी आणि पारंपरिक पद्धत. पण यामध्ये धोके असतात. कारण ही पद्धत वापरली तर मागच्याने जी चूक केली असेल, तीच पुढे चूक होण्याची शक्यता असते. आणि मग कदाचित त्यामुळे पुढे भविष्यात केलेलं नियोजन हे अयशस्वी होऊ शकते. आणि त्यासाठी तुम्हाला या नियोजनासाठी ही पद्धत फार काळ वापरू नये असे शास्त्रज्ञ सांगतात. कारण यामध्ये जर तुम्ही त्या पद्धतीने वापर केला तर मागील झालेल्या चुकाच कदाचित पुढे सुद्धा होण्याची शक्यता असते. पण जर योग्य पद्धत असेल, जर थोड्या कालावधीसाठी वापरावयाची असेल, जर कमी रकमेसाठी वापरायची असेल, तर ही पद्धत वापरायला हरकत नाही. तिसरी जी पद्धत आहे ती आहे कार्यविश्लेषणावर आधारित पद्धत. कार्यविश्लेषणावर आधारित पद्धत याचा अर्थ काय? की तुम्ही ज्या कार्यासाठी वित्तीय नियोजन करणार आहात, पहिल्यांदा त्या कार्याचं विश्लेषण करा. कार्यविश्लेषण करा याचा अर्थ कार्यविश्लेषण करा याचा अर्थ काय? की ज्या वेळेला तुम्ही कार्याचा अभ्यास करणार आहात, ऐकू येतंय? ऐकू येतंय का? हा हा मध्ये फोन येत होता त्यामध्ये. तर जे तुम्ही यामध्ये करणार आहात, तर कार्यविश्लेषण करीत असताना कार्यविश्लेषणामध्ये त्या कार्याचा पूर्ण अभ्यास करणं हे गरजेचे असते. ज्यावेळेला तुम्ही एखाद्या कार्यासाठी, ज्या कामासाठी तुम्ही वित्तीय नियोजन करणार आहात, ते कार्य कोणतं आहे? ते किती आवश्यक आहे? त्यासाठी किती फायनान्स लागणार आहे? त्यासाठी किती वित्तपुरवठा लागणार आहे? किती खर्च येणार आहे? ते काम केव्हा होणं अपेक्षित आहे? त्याची आत्ता किती गरज आहे? अशा अनेक गोष्टींचं विश्लेषण त्यामध्ये करावं लागतं. आणि हे विश्लेषण केल्यानंतरच जर तुम्ही वित्तीय गरजा किंवा अंदाज ठरविणार असाल, तरच तो यशस्वी होऊ शकतो. यामध्ये सर्व बाजूंनी विचार केला जातो. सर्व बाजूंनी फायदे-तोटे पाहिले जातात आणि नंतरच त्याचा अभ्यास करूनच नंतरच ज्यावेळेला नियोजन केले जाते, तेव्हा त्याला म्हटलं जातं वित्तीय गरजांच्या कार्यविश्लेषणावर आधारित केलेलं नियोजन. या नियोजनामध्ये संभाव्य धोके फार कमी असतात. कारण तुम्ही नियोजन करतानाच त्या कार्याचं पूर्ण विश्लेषण केलेलं असतं आणि त्या कार्याचं पूर्ण विश्लेषण केलेले असल्यामुळे तुम्हाला त्यामध्ये फारसे धोके संभवत नाहीत. आणि म्हणून ज्या वित्तीय नियोजन करीत असताना या पद्धतीचा जास्तीत जास्त वापर करावा असे शास्त्रज्ञ सांगतात. परंतु असं नाही, की प्रत्येक वेळेला तुम्ही या पद्धतीमध्ये कुठलीतरी एकच पद्धत अवलंबली पाहिजे असे नाही. तर तुम्ही एकाच वेळी तिन्ही पद्धतींचा सुद्धा अवलंब करू शकता. काही वेळेला तुम्ही तांत्रिक विश्लेषण वापरू शकता. अगदी साधं सोपं नियोजन असेल तर तुम्ही साधी पारंपरिक पद्धत वापरू शकता किंवा जर दीर्घ काळासाठी असेल आणि अत्यावश्यक असेल, थोडं खर्चिक असेल, तर कार्यविश्लेषणावर आधारित पद्धत वापरू शकता. असं कुठे नाही की कोणतीतरी एकच पद्धत वापरली पाहिजे. वित्तीय व्यवस्थापकाला गरज लागेल तसं तो कोणत्याही पद्धतीचा अवलंब करू शकतो. आणि हा अवलंब करीत असताना त्याने आपल्याला नक्की कशा पद्धतीचं नियोजन करायचंय हे पाहिले पाहिजे. याचा अर्थ की
गरज लागेल तसं. जसं आपण वित्तीय नियोजनाचे एक वैशिष्ट्य पाहिलेलं होतं, तुम्हाला आठवत असेल तर पहा. लवचिकता. लवचिकता म्हणजे गरजेनुसार बदलण्याची क्षमता. गरजेनुसार जेव्हा बदल करता येईल, गरजेनुसार ज्यावेळेला वित्तीय नियोजनात पाहिजे ती गोष्ट आपल्याला ऍड करता येईल किंवा कमी करता येईल, असं ज्यावेळेला करता येतं त्यावेळेला त्याला लवचिकता म्हणतात. आणि ही लवचिकता जर असेल तर तुम्ही या तिन्ही पद्धतीपैकी कोणत्याही पद्धतीचा अवलंब करून तुमचं वित्तीय नियोजन करू शकता. म्हणजे याचाच अर्थ की वित्तीय नियोजन करीत असताना जो अंदाज आहे, जे गृहीत आहे, हे अंदाज आणि गृहीत ठरवताना ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. तर तुमचं केलेलं नियोजन हे यशस्वी होऊ शकते. तर थोडक्यात उत्तरे द्यासाठी याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. आपण पुढील भागाकडे जाऊया. आपला पुढील भाग आहे तो म्हणजे वित्तीय संस्थांच्या वित्तीय गरजा निश्चित करताना विचारात घेतले जाणारे मुद्दे किंवा घटक. आता वित्तीय संस्थांच्या वित्तीय गरजा म्हणजे काय? आताच मी तुम्हाला सांगितलं. वित्तीय गरजा याचा अर्थ व्यवसायाला भविष्य काळात लागणारे भांडवल. व्यवसायाला भविष्य काळात किती भांडवल लागणार आहे? व्यवसाय त्या भांडवलाचा कोणत्या कामासाठी उपयोग करणार आहे? त्याची ती गरज किती असेल? कमी भांडवल लागेल का जास्त लागेल? कोणते भांडवल जास्त लागेल? भागांचे भांडवल जास्त लागेल का कर्जाऊ भांडवल जास्त लागेल? हे ठरवित असताना कोणते मुद्दे विचारात घेतले पाहिजेत, हे आता आपण पाहणार आहोत. याच्यावरती बऱ्याच वेळेला परीक्षेला ब्रॉड क्वेश्चन आलेला आहे. त्यामुळे हा भाग परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आता आपण यामध्ये पाहत आहोत की व्यवसायाची भांडवलाची जी गरज आहे, वित्तीय गरज म्हणजे भांडवलाची गरज, पैशाची गरज, ही ठरविताना कोणते घटक परिणाम करतात किंवा कोणते मुद्दे विचारात घेतले जातात. त्यातील पहिला आहे तो म्हणजे प्रकल्पातील जोखीम. प्रकल्पातील जोखीम याचा अर्थ काय? तर ज्या कार्यासाठी तुम्ही वित्तीय नियोजन करणार आहात, ते कार्य करताना तुम्हाला त्यामध्ये किती धोका आहे, किती रिस्क आहे. कारण जर तुम्ही अतिशय जास्त पैशासाठी वित्तीय नियोजन करणार असाल आणि जर समजा तुमचं वित्तीय नियोजन जर अयशस्वी झाले, तर व्यवसायाला फार मोठा धोका होण्याची शक्यता आहे. असं जर कार्य असेल तर ते कार्य करीत असताना त्यामधली जोखीम पाहून त्यानुसार वित्तीय नियोजन केले पाहिजे. उदाहरणार्थ, तुम्हाला एखाद्या विभागासाठी मशिनरी खरेदी करावयाची आहे आणि ती मशिनरी खरेदी करीत असताना तुम्हाला भविष्यात ती मशिनरी खूप किमतीला महागात पडणार आहे आणि तरी तुम्ही घ्यायचं ठरवलेलं आहे आणि त्याचा व्यवसायाला खरेदी केली आणि फारसा काही उपयोग होणार नसेल, तर ती मालमत्ता खरेदी करून तुम्ही एक प्रकारची जोखीमच घेतात. मग अशा वेळेला ती खरेदी करायची की नाही याचा विचार करावा लागेल किंवा भविष्यात अचानक संकट येतात. ज्याप्रमाणे आता कोविड-19चं संकट आलं आणि अनेक व्यवसायांना तोट्यांना, नुकसानीला सामोरे जावे लागले. अशा प्रकारची ही अचानक येणारी जी नैसर्गिक आपत्ती असते, आग असेल, पूर असेल किंवा आताची कोविड-19ची परिस्थिती असेल किंवा इतर आणि कुठल्याही कारणाने त्या व्यवसायाला धोका संभवतो. मग अशा एखाद्या कार्याला जर कुठल्याही नैसर्गिक कारणाने धोका संभवत असेल, तर त्याबाबतचं नियोजन करताना तुम्ही ते अतिशय अभ्यासपूर्ण करणं गरजेचं असतं. दुसरा मुद्दा आहे ते म्हणजे आवश्यक मालमत्ता. व्यवसायाला किती आवश्यक मालमत्ता लागणार आहे याचा अंदाज करता आला पाहिजे. विनाकारण नको असलेली मालमत्ता घेऊन ती पडून आणि गंजून गेली तर विनाकारण खर्च होण्याची शक्यता असते आणि म्हणून व्यवसायाला जेवढी मालमत्ता आवश्यक आहे तेवढंच जर तुम्ही मालमत्ता खरेदी केली तर तुमची पैशाची बरेच बचत होऊ शकते आणि म्हणून जेवढे गरजेपुरते आहे तेवढीच खरेदी करा, असं यामध्ये सांगितलेलं आहे. जेवढी व्यवसायाला मालमत्तेची गरज आहे तेवढीच खरेदी करा. अनावश्यक मालमत्तेची खरेदी केलीत तर भांडवलाची गरज ही तुमची काय लागते? जास्त लागते. पण आवश्यक तेवढीच जर खरेदी केली तर भांडवलाची वित्तीय गरज ही तुमची कमी लागू शकते. म्हणून आवश्यक मालमत्ता जेवढी आहे तेवढीच खरेदी केली तर तुमची वित्तीय गरज ही कमी पडू शकणार नाही. त्यानंतर तिसरं माहिती आहे की कमीत कमी खर्च आणि वित्त पुरवठ्याचा खर्च कमीत कमी असावा. याचा अर्थ काय?
की कमीत कमी खर्च. आपण गेल्या वर्षी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये प्रॉडक्टिव्हिटी हा भाग पाहिलेला होता. त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं होतं, की कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त पण दर्जेदार उत्पादन करणे. त्यालाच आपण प्रॉडक्टिव्हिटी किंवा उत्पादकता असे म्हटलेले होते. आता कमीत कमी खर्च म्हणजे वित्तपुरवठा करण्यासाठी किंवा गोळा करण्यासाठी तुम्हाला येणारा खर्च हा कमीत कमी असला पाहिजे. मग व्यवसायाला कोणकोणत्या मार्गाने वित्तपुरवठा होतो? ते आपण मार्ग मी पाठीमागे सांगितलेले होते. पहिला मार्ग आहे भागांची विक्री करून. दुसरा मार्ग आहे कर्जरोख्यांची विक्री करून. तिसरा मार्ग आहे बँकांचं कर्ज. चौथा मार्ग आहे सार्वजनिक ठेवी. पाचवा मार्ग आहे नफ्याची पुनर्गुंतवणूक. असे अनेक मार्ग आहेत. त्यापैकी कोणत्या मार्गाने जर तुम्ही भांडवल गोळा केलं तर खर्च कमी येईल याचा अभ्यास केला पाहिजे. उदाहरणार्थ भागांची विक्री करून तर तुम्ही भांडवल गोळा केलंत, तर तुम्हाला एकदाच जाहिरात करावी लागते, एकदाच भागांची विक्री करावी लागते आणि मोठ्या प्रमाणात भांडवल मिळू शकते. त्यामुळे इथे थोडा खर्च हा कमी लागतो. कर्जरोख्यांची विक्री करणार असाल, तर कर्जरोख्यांची विक्री म्हणजे कर्जाऊ भांडवल आहे. इथे तुम्हाला जास्त जोखीम आहे. कारण कर्जरोख्यांवरती तुम्हाला व्याज द्यावे लागते. कर्जाची परतफेड करावी लागते. कर्जरोख्यांमध्ये तुमच्या लक्षामध्ये आलेलं असेल, की तुमच्या बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साइडला जे डिबेंचर्स लिहिलेले असतात, ते डिबेंचर्स म्हणजे कर्जरोखे. त्यांचा रेट असतो पहा 7%, 5%, 6%. तर हा व्याजाचा रेट असतो आणि हे व्याज दर 6 महिन्याने त्यांना द्यावे लागते. त्याचबरोबर कर्जरोखे हे विशिष्ट मुदतीचे असतात. 5 वर्ष मुदतीचे, 10 वर्ष मुदतीचे, 15 वर्ष मुदतीचे, 25 वर्ष मुदतीचे आणि ती मुदत संपली, की त्यांची परतफेड करावी लागते. मग ह्या परतफेड करण्यासाठी तुम्हाला निधी गोळा गोळा करावा लागतो. मग हे जर पाहिलं तर तुम्हाला त्यासाठी खर्च जास्त येऊ शकतो. बँकांचं कर्ज हे सुद्धा महागात असते. कारण बँकांचं कर्ज हे भागांची खरेदी करण्यापेक्षा तुम्हाला ते महागात पडू शकते आणि म्हणून कमीत कमी खर्चात कसं भांडवल गोळा करता येईल, याचा जर विचार केला, तर भागांची विक्री करून भांडवल गोळा करणे हे कमीत कमी खर्चात पडू शकते आणि म्हणून तुम्हाला दिसून येईल, की कंपन्या या नेहमी भागांची विक्री करून भांडवल गोळा करताना दिसतात. तुम्ही बॅलन्स शीटमध्ये कधीही पाहिलं, तर तुमचं शेअर कॅपिटल हे नेहमी जास्त असते आणि डिबेंचर हे नेहमी कमी असतात. कारण शेअर्सची विक्री करून जमा केलेलं भांडवल हे कमी खर्चामध्ये येऊ शकते. पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे परतफेडीचे वेळापत्रक. आता परतफेड तुम्हाला कशा-कशाची करावी लागते? आत्ताच मी सांगितलं, की कर्जरोख्यांची परतफेड करावी लागते. कारण हे कर्जाऊ भांडवल आहे. ते वेळेनुसार तुम्हाला परतफेड करावी लागते. त्यामुळे रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स किंवा जे असतात, ते सुद्धा तुम्हाला परत करावे लागतात. म्हणजे अग्रहक्क, परतफेडीचे अग्रहक्क भाग जे असतात, त्यांची तुम्हाला परतफेड करावी लागते. कर्जरोख्यांची परतफेड करावी लागते. त्यानंतर बँकांच्या कर्जाची परतफेड करावी लागते. असे अनेक परतफेड आपल्याला आपल्या व्यवसायाच्या ह्याच्यात जी देणी असतात त्यांची करावी लागत असते आणि मग प्रत्येकाचा कालावधी वेगळा असतो. उदाहरणार्थ परतफेडीचे अग्रहक्क भाग असतील, त्यांचा कालावधी वेगळा असतो. डिबेंचर्स जे असतील किंवा कर्जरोखे जे असतील, त्यांचा कालावधी वेगळा असतो. बँकाच्या कर्जाची मुदत ही वेगळी असते आणि प्रत्येकाचा मासिक हप्ता असेल किंवा डिबेंचरला दर 6 महिन्यांनी व्याज द्यावं लागते. याचं एक वेळ असते आणि त्या वेळेचं वेळापत्रक तुमच्याकडे असलं पाहिजे. अगदी उद्या हप्ता द्यायची वेळ आली तरी आज आपल्याकडे काहीच प्रोव्हिजन नसेल, तर याचा अर्थ तुमच्याकडे परतफेडीचं वेळापत्रक नाही. उद्या हप्ता भरायचा आहे, उद्या लोनचा हप्ता येणार आहे किंवा 2 वर्षांनी तुम्हाला कर्जरोख्यांची परतफेड करायची आहे आणि तरी वित्तीय व्यवस्थापक हा निवांत बसलेला आहे. त्याला माहीत सुद्धा नाही, की आता आपली त्याची परतफेडीची वेळ आलेली आहे. असं होऊन मला माहीतच नाही, मी पाहिलंच नाही, असं तो म्हणू शकत नाही. तर त्याच्याकडे प्रॉपर प्लॅन असला पाहिजे, की कोणत्या वेळेला कोणाची परतफेड करायची आहे. या महिन्यामध्ये कोणाची परतफेड करायची आहे. उदाहरण जसं आपण आपल्या मंथली खर्चामध्ये लिहितो, की या महिन्यामध्ये आपल्याला कशा-कशाची बिलं द्यायची आहेत. आपल्याला लाईट बिल द्यायचं आहे, आपल्याला दूध बिल द्यायचं आहे, आपल्याला पाणी बिल द्यायचं आहे. अगदी त्याच पद्धतीनं या वित्तीय व्यवस्थापकाने त्याचं प्रत्येक महिन्याचं, प्रत्येक वर्षाचं परतफेडीचं वेळापत्रक केले पाहिजे. हे जर परतफेडीचं वेळापत्रक केलं, तर त्याला त्यानुसार निधीचा पुरवठा करता येईल किंवा त्यानुसार त्याला भांडवल ठरविता येईल आणि म्हणून यामध्ये आपल्याला लक्षामध्ये येईल, की जे आपण भांडवल गोळा करणार आहोत, त्या करीत असताना
आपलं परतफेडीचं वेळापत्रक हे आपण ठरविलेलं असलं पाहिजे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे आवश्यक तरलता. आवश्यक तरलता याचा अर्थ काय? तर आवश्यक तरलता याचा अर्थ आहे तुमच्याकडे रोखीमध्ये असणारी कॅश किंवा तुमच्याकडे अशी मालमत्ता पाहिजे की ज्या मालमत्तेचं तुम्हाला लगेच पैशामध्ये रूपांतर करता येईल. आता उदाहरणार्थ जमिनीचं लगेच पैशामध्ये रूपांतर होत नाही. इमारतीचं लगेच पैशामध्ये रूपांतर होत नाही. परंतु तुमच्याकडे ज्या एफ-डी आहेत, बँकेमध्ये ठेवलेल्या ठेवी आहेत किंवा तुमच्याकडे सोनं आहे, तर याच्यामध्ये तरलता काय असते? जास्त असते. कारण एफ-डी तुम्ही मोडून लगेच पैसे गोळा करू शकता. सोनं तुम्ही लगेच बाजारात विकून लगेच पैसे गोळा करू शकता. तर ही तरलता असणारी मालमत्ता पण तुमच्याकडे पाहिजे. कारण काही सगळाच पैसा आपण ह्याच्यामध्ये ठेवू शकत नाही. स्थिर मालमत्तेमध्ये ठेवू शकत नाही. स्थिर मालमत्तेला तरलता ही कमी असते. पण सोने, चांदी, बँकेतील ठेवी यांना तरलता जास्त असते. कारण यांच्याकडून पैसा लगेच उपलब्ध होऊ शकतो आणि व्यवसायाला जर अचानक असा पैशाची गरज लागली, तर तुमच्याकडे तशा प्रकारची काय असायला हवी? तरलता असावयास हवी. तरच आपल्याला त्याप्रमाणे पैसा उपलब्ध करता येऊ शकतो. सगळेच जर तुम्ही जमिनीमध्ये, मशिनरीमध्ये, इमारतीमध्ये पैसा गुंतवलेला असेल आणि हातामध्ये कॅश काहीच नसेल, तर तुम्ही कामगारांचे पगार कसे देणार? तुम्ही दैनंदिन महिन्याचा खर्च कसा करणार? तुम्ही इलेक्ट्रिसिटी बिल कसं देणार? तुम्ही रेंट, टॅक्सेस कसे देणार? हे सगळे करण्यासाठी काही कॅश हातामध्ये असावी लागते आणि ती कॅश हातामध्ये असणं त्यालाच आवश्यक तरलता असे म्हणतात आणि भांडवलाची गरज ठरविताना हा घटक सुद्धा विचारात घ्यावा लागतो. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे वित्त उपलब्धता. तुमच्याकडे वित्त उपलब्धता किती, केव्हा, कशी, कोणत्या पद्धतीने, कोणत्या मार्गाने होणार आहे? डिटेल आकडेवारी असली पाहिजे. तुमच्याकडे पैसा कसा येणार आहे आणि तुमचा तो पैसा किती काळ तुमच्या जवळ राहणार आहे, याची संपूर्ण माहिती ही वित्तीय व्यवस्थापकाकडे असली पाहिजे. कारण पैसा कोणकोणत्या मार्गाने येणार आहे, तो कधी-कधी येणार आहे, तो केव्हा-केव्हा येणार आहे आणि तो किती काळ आपल्याला वापरता येणार आहे, याची डिटेल इन्फॉर्मेशन वित्तीय व्यवस्थापकाने ठेवली पाहिजे. तरच त्याला वित्तीय गरज ही चांगल्या पद्धतीने ठरविता येऊ शकते. त्यानंतरचा मुद्दा आहे संस्थेच्या विक्रीचा अंदाज. संस्थेच्या विक्रीचा अंदाज याचा अर्थ काय? की समजा एखाद्या व्यवसायाचं प्रोडक्शन युनिट आहे. म्हणजे कुठलं तरी उत्पादन केलं जात आहे. कोणत्यातरी वस्तूचं उत्पादन केलं जात आहे आणि उत्पादन केल्यानंतर त्या मालाची विक्री करून मग व्यवसायाला पैसा येणार आहे. उदाहरणार्थ साखर कारखाना, कापड गिरण्या किंवा कुठलंही उत्पादन असेल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं उत्पादन असेल किंवा कोणतंही असेल. तर हे सगळे जे प्रोडक्शन करणारे जी संस्था आहेत, त्या प्रोडक्शन करणाऱ्या संस्थांना आपला दर महिन्याला, दर दिवसाला, दर वर्षाला किती विक्री होऊ शकते याचा अंदाज करता आला पाहिजे. कारण फक्त प्रोडक्शन करून गोडाऊनमध्ये जर पडून राहत असेल आणि बाहेर बाजारात जर त्याची विक्रीच होत नसेल, तर व्यवसाय अडचणीत येऊ शकतो. तर प्रोडक्शन झालेलं वस्तू ही बाजारात विकली गेली पाहिजे. कारण बाजारात विकली गेली तर व्यवसायाला पैसा येण्याचा, विक्रीतून पैसा मिळतो. तरच व्यवसायाला विक्रीतून पैसा येण्याचं प्रमाण हे सातत्याने राहू शकतं आणि म्हणून वित्तीय व्यवस्थापकाला आपल्या संस्थेचा विक्री अंदाज हा करता आला पाहिजे आणि तो जर विक्री अंदाज की ह्या महिन्यात किती विक्री होऊ शकेल. आता उदाहरणार्थ काही वस्तू या सणाशी रिलेटेड असतात. उदाहरणार्थ दिवाळीमध्ये फटाक्यांची विक्री जास्त होईल किंवा गुढीपाडव्याला नवीन बंगले किंवा नवीन घरं किंवा नवीन गाड्या यांची विक्री जास्त होईल. हे प्रत्येकाला माहीत असते, की कोणत्या सीझनला कोणत्या वस्तूची जास्त विक्री होऊ शकते. जर तुमचा सीझनल माल असेल, तर त्या सीझनलाच तुमच्या त्या मालाची विक्री. उदाहरणार्थ पावसाळ्यामध्ये छत्र्या, रेनकोट याची विक्री जास्त होईल. उन्हाळ्यामध्ये तुम्हाला जे फ्रिज आहेत किंवा फॅन आहेत किंवा एसी आहेत, याची विक्री जास्त होईल. कारण सीझननुसार काही वस्तूंना मागणी असते. मग ती विक्री तुमची किती होणार आहे, याचा अंदाज या
वित्तीय व्यवस्थापकाला असला पाहिजे. कोणत्या काळात आपली विक्री वाढणार आहे, कोणत्या काळात आपली विक्री कमी होणार आहे, मग कोणत्या काळात आपल्याला जास्त पैसे येतील, कोणत्या काळात विक्रीतून आपल्याला कमी पैसे येतील, याचा अंदाज या विक्री व्यवस्थापकाला करता आला, तर त्याला आपल्या भांडवलाची वित्तीय गरज ठरविणं सोपे जाते. नंतरचा भाग आहे तो म्हणजे तातडीचे आणि आणीबाणीचे प्रसंग. तातडीचे आणि आणीबाणीचे प्रसंग याचा अर्थ भविष्यात आकस्मिक येणारी संकटे. आता उदाहरणार्थ प्रोडक्शन विभागामध्ये काम करताना एखाद्या कर्मचाऱ्याचा ॲक्सिडेंट होऊ शकतो. त्याच्या हातापायाला इजा होऊ शकते. अशा प्रकारचा एखादा आणि मग नंतर तो रजेवर जाऊ शकतो. मग त्या जागी तुम्हाला दुसरा नवीन कर्मचारी नेमावा लागतो. मग ज्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे, ज्याला इजा किंवा दुखापत झालेली आहे, त्याचा दवाखान्याचा खर्च येऊ शकतो. अशा अचानक काही ना काहीतरी आणीबाणीचे प्रसंग येऊ शकतात. आत्ताचा कोविडचा केलेला लॉकडाऊन हा सुद्धा एक आणीबाणीचा प्रसंग आहे. याची कुणालाही कल्पना नव्हती. अचानक आलेलं हे संकट आहे. मग ह्या लॉकडाऊनला कोणताही व्यवसाय हा प्रिपेअर नव्हता. कारण अशा प्रकारचं संकट येईल हे कोणत्याही व्यावसायिकाच्या ध्यानीमनी सुद्धा नव्हते. आणि मग त्या दृष्टीने त्यांचं कुठलंच प्रिपरेशन नव्हतं. त्या दृष्टीने त्यांची कोणतीच तयारी नव्हती. मग अशा वेळेला जर हे आणीबाणीच्या प्रसंगाची जर तुम्ही अगोदरच तयारी ठेवली, असा एखादा प्रसंग आला तर आपल्याकडे तशा प्रकारची योजना तयार असणं हे वित्तीय व्यवस्थापकाच्या दृष्टीने अतिशय गरजेचं असतं. कारण भविष्यात कोणतंही संकट हे कधीही येऊ शकते आणि त्या संकटाला सामोरे जाण्यासाठी तुमच्याकडे तसा प्री प्लॅन असला पाहिजे. अर्थात कोणालाही वाटत नाही माझ्यावर संकट यावं. अर्थात कोणाला कोणतीही व्यक्ती माझ्यावर संकट आलं पाहिजे अशी संभावना ठेवू शकत नाही. पण सावध तो सुखी असं म्हटलं जातं. जो भविष्याविषयी सावध असेल तो भविष्यात नक्कीच सुखी राहू शकेल. जरी संकट येऊ नये असं वाटत असेल, पण जर आलंच तर आपली तयारी काय असावी हे त्याला ठरविता आलं पाहिजे. अगदी त्याच पद्धतीनं व्यवसायावरती सुद्धा एखादी जर काही संकट आलं तर त्या संकटाला सामोरं जाण्याची व्यवसायाची किती तयारी आहे. एखादा आणीबाणीचा प्रसंग आला, समजा अचानक आग लागली, अचानक पूर आला, तर त्याला सामोरं जाण्याची तुमची किती तयारी आहे हे सुद्धा पाहावे लागते. आणि मग त्यावेळेला तुमच्या लक्षामध्ये येईल की अशा प्रसंगासाठी व्यवसायाकडे निधी असणं आणि त्या निधीसाठी तेवढा पुरवठा बाजूला काढून ठेवणं हे गरजेचं असते. आणि म्हणून वित्तीय व्यवस्थापकाने आपली भांडवलाची गरज ठरविताना या आणीबाणीच्या किंवा भविष्यातील येणाऱ्या संकटांचा सुद्धा विचार करावा लागतो. नंतरचा पॉइंट आहे तो म्हणजे अंतर्गत खर्च. अंतर्गत खर्च याचा अर्थ काय, की व्यवसायाचे दैनंदिन खर्च. व्यवसायाच्या आतल्या आत जे खर्च लागतात, जे दैनंदिन स्वरूपाचे आहेत, जे रेग्युलर स्वरूपाचे आहेत, त्याला आपण अंतर्गत खर्च म्हणतो. आणि हे येतच असतात. उदाहरणार्थ इलेक्ट्रिसिटी, हे रोज तुम्ही वापरता, त्याचं बिल तुम्हाला येणारच आहे. वॉटर बिल, हे तुम्ही रोज वापरता, त्याचं बिल तुम्हाला येणारच आहे. तुम्हाला लागणारी स्टेशनरी, जी व्यवसायामध्ये सातत्याने वापरली जाते, ती तुम्हाला कायम लागणार आहे. अशा स्वरूपाचे जे खर्च असतात त्याला अंतर्गत खर्च असे म्हणतात. मग या अंतर्गत खर्चासाठी तुम्हाला काही बाजूला प्रोव्हिजन असली पाहिजे. त्यासाठी तुमच्याकडे पेटी कॅश म्हणून एक आपल्याकडे असते. तर ती पेटी कॅश काही प्रमाणात तुम्ही ठेवलेली असली पाहिजे. आणि अशा प्रकारचा अंतर्गत खर्च जो दैनंदिन स्वरूपाचा आहे तो भागवण्यासाठी पुरेशी तुमच्याकडे वित्तीय गरज असली पाहिजे. तेवढ्या तुमच्याकडे कॅश किंवा अंतर्गत पुरवठा, वित्त पुरवठा असला पाहिजे किंवा तशा प्रकारची प्रोव्हिजन असली पाहिजे किंवा तशा प्रकारचा निधी असला पाहिजे, तर तुम्ही जे दैनंदिन स्वरूपाचे अंतर्गत खर्च आहे ते तुम्ही करू शकता. त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे विकसनाचा खर्च. विकसनाचा खर्च याचा अर्थ काय, तर विकसनाचा खर्च म्हणजे व्यवसायाला विकसित होण्यासाठी भविष्य काळात लागणारा खर्च. कारण कोणताही व्यवसाय जैसे
अच्छा, आवाज येत नाही. हां. विकसनाचा खर्च याचा अर्थ काय? तर विकसनाचा खर्च म्हणजे भविष्यासाठी लागणारा खर्च. भविष्यात व्यवसायाची जी डेव्हलपमेंट होणार आहे, भविष्यात व्यवसाय जो वाढला जाणार आहे, त्याची डेव्हलपमेंट होणार आहे, इमारत वाढणार आहेत, मशिनरी वाढणार आहेत, विक्री वाढणार आहे, त्याचा खरेदी वाढणार आहे. हे सर्व वाढीव होणार असेल, त्याला म्हटलं जातं विकसित होणं. मग हा विकसनाचा खर्च हा वित्तीय व्यवस्थापकाने अपेक्षित ठेवला पाहिजे. वित्तीय व्यवस्थापकाने आपला व्यवसाय जर पुढे वाढवू शकत असेल, तर त्यासाठी किती खर्च येईल? नवीन इमारत बांधावी लागणार आहे. त्याचा खर्च किती येईल? नवीन मशिनरी खरेदी करावी लागणार आहे. त्याचा खर्च किती येईल? या सर्व गोष्टींचा विचार हा त्याने केला पाहिजे. त्याला म्हटलं जातं विकसनाचा खर्च. हा विकसनाचा खर्च करीत असताना पूर्णपणे व्यवसाय हा भविष्यकाळात वाढेल अशा प्रकारची त्याने भूमिका ठेवली पाहिजे आणि त्यासाठी लागणारे जे भांडवल आहे ते त्याने गोळा केले पाहिजे. तर अशा प्रकारे आता जो आपण भाग पाहिलेला आहे तो म्हणजे भविष्यात व्यवसायाला भांडवलाची गरज ठरविताना वित्तीय व्यवस्थापकाने कोणकोणते मुद्दे विचारात घेतले पाहिजे किंवा वित्तीय गरज निश्चित करताना परिणाम करणारे कोणते घटक आहेत ते आपण पाहिले. पहिल्या पॉईंटमध्ये आपण पाहिले की प्रकल्पातील जोखीम जर जास्त असेल तर अतिशय सावध पद्धतीने पैशाचं वित्तीय नियोजन केले पाहिजे. आवश्यक तेवढीच मालमत्ता खरेदी केली तर वित्तीय गरज कमी लागते. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त भांडवल कसं गोळा करता येईल याचा विचार वित्तीय व्यवस्थापकाने केला पाहिजे. परतफेडीचे अग्रहक्क भाग, कर्ज रोखे, बँकांचे कर्ज याचे परतफेड करण्याचे वेळापत्रक हे वित्तीय व्यवस्थापकाने अगोदरच तयार केले पाहिजे, म्हणजे ऐनवेळी पळापळ होणार नाही. तसेच आवश्यक ती तरलता असणारी मालमत्ता व्यवसायाकडे असली पाहिजे. पाहिजे तेव्हा रूपांतर करण्याची क्षमता असणारं मालमत्ता ही त्याच्याकडे असली पाहिजे. वित्त उपलब्धता कोणकोणत्या मार्गाने होणार आहे, पैसा कोणकोणत्या मार्गाने आपल्याला सातत्याने मिळणार आहे याचं डिटेल माहिती ही वित्तीय व्यवस्थापकाला असावी पाहिजे. त्याचबरोबर संस्थेचा विक्री किती होणार आहे, कोणत्या काळात जास्त विक्री होणार आहे, कोणत्या काळात कमी विक्री होणार आहे, कोणत्या काळात विक्री होणारच नाही याचा अंदाज त्याला व्यवस्थित करता आला पाहिजे. तसेच भविष्यात संकटाचे येणारे प्रसंग, आणीबाणीचे येणारे प्रसंग, तातडीची लागणारी गरज या गोष्टी लक्षात ठेवून वित्तीय व्यवस्थापकाने आपली वित्तीय गरज ठरवली पाहिजे. तसेच व्यवसायाचा असणारा दैनंदिन खर्च, लागणारा अंतर्गत खर्च हा भागवण्यासाठी आवश्यक तेवढा निधी त्याच्या हातामध्ये असला पाहिजे. आणि शेवटी पाहिलं होतं आपण ते म्हणजे भविष्यकाळात व्यवसाय जर विकसित होणार असेल तर विकसित होण्यासाठी त्यांना किती भांडवल लागणार आहे ते सुद्धा या ठिकाणी पाहिलं पाहिजे. तर अशा प्रकारे या 10 मुद्द्यांच्या आधारे आपण व्यवसायाची वित्तीय गरज हे निश्चित करू शकतो. धन्यवाद विद्यार्थ्यांनो, आपला आजचा भाग हा शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल.